जवळपास 4 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवकांमार्फतचं काम आता सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेमध्ये आता डागडुजीचं आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू झालंय। स्थायी समितीच्या सभागृहामध्ये सुद्धा डागडुजीचं काम सुरू झालेलं आहे। नवीन खुर्च्या सुद्धा उभ्या केल्या जात आहेत आणि या स्थायी समितीच्या सभागृहामध्ये आर्थिक निर्णय घेतले जाणार असल्याने थोड्या दिवसांमध्ये इथे अनेक नगरसेवकांच्या सुद्धा बैठका पार पडणार आहेत आणि या सभागृहातून आढावा घेतलाय प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। थोड्याच दिवसात मुंबई महानगरपालिकेचं कामकाज सुरू होणार आहे आणि याच्याच अनुषंगाने आता जे स्थायी समितीचं जे सभागृह आहे आपण पाहू शकता आता याचं डागडुजीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम देखील सुरू झालेलं आहे। जवळपास 2022 नंतर आता संपूर्ण जे कामकाज आहे ते आता इथेच सुरू होणार आहे। स्थायी समितीच्या सभागृहात आपण सध्या आहोत आणि इथेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आपण जर पाहिलं तर जे अनेक जे महत्वाचे आर्थिक निर्णय आहेत ते याच सभागृहातून घेतले जाणार आहे। सध्या आपण पाहू शकता नवीन खुर्च्या लावायचं काम देखील सुरू झालेलं आहे। टेलरिंगचं काम देखील इथे आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर आता पुढील 1 आठवड्यामध्ये हे जे सभागृह ते आपल्याला भरलेलं पाहायला मिळणार आहे। अनेक जे नवीन नगरसेवक येणार आहेत ते इथे येतील, त्याचबरोबर स्थायी समितीचे जे अध्यक्ष असतील ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळणार आणि आता खरंच जे प्रशासनामार्फत जे काम चालू होतं मुंबई महानगरपालिकेचे ते थोड्याच दिवसात आता अनेक जे नवीन नगरसेवक आहेत ते करणार आहेत। त्यामुळे आता सध्या तरी सौंदर्यीकरण असेल, अनेक साफसफाईचं काम या सभागृहात चालू असलं तरी थोड्याच दिवसात इथे नगरसेवक बसतील आणि मुंबईतील जे महत्वाचे निर्णय आहेत ते याच सभागृहातनं जे आर्थिक निर्णय आहेत ते घेतले जातील। कॅमेरा पर्सन नंदकिशोरसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।